एका वडिलांचं स्वप्न होतं आपल्या मुलीने शिकावं, मोठं व्हावं आणि आयुष्यात स्वतःचं नाव कमवावं. पण ज्यांच्या डोळ्यात मुलीच्या भविष्याची स्वप्न होती त्यांचाच मृत्यू इतका दुर्दैवी झाला की ही घटना ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. रियाचे वडील दुसऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. प्रेताला अग्नी देत असताना अचानक अग्नीचा भडका उडाला आणि त्यांच्या संपूर्ण शरीराला आग लागली. 13 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते. पण अखेर नियतीसमोर त्यांची झुंज अपयशी ठरली आणि रियाच्या वडिलांचा मृत्यू झाला. ज्या वडिलांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिस्थितीशी संघर्ष केला, तेच वडील अचानक तिच्यापासून कायमचे दूर गेले. ही कहाणी आहे रिया रमेश पाटीलची. 10वीची बोर्ड एक्झाम झाली आणि निकाल लागला नव्हता. तेव्हा मी पप्पांना सांगितलेलं की मला अभिनवमध्ये ॲडमिशन वगैरे घ्यायचं आहे, कारण आमच्या शाळेतील नितेश दळवी तो अभिनवमधून शिकून त्याला COBला ॲडमिशन मिळालं. मग माझी पण इच्छा होती की तिथं जायचं. घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. तरीही रियाच्या वडिलांचं एकच स्वप्न होतं, माझ्या मुलीने खूप शिकावं, आयुष्यात मोठं व्हावं. त्यांच्या प्रयत्नातून रियाला अभिनव अकॅडमीमध्ये प्रवेश देखील मिळाला. पण रियाच्या आयुष्यात दुःख कमी नव्हतं. काही दिवसांपूर्वीच तिच्या आजोबांचं देखील निधन झालं होतं. एका बाजूला आजोबांना गमावल्याचं दुःख आणि त्यातच वडिलांच्या मृत्यूचा हा मोठा आघात. या सगळ्यामुळे तिचं आयुष्य अक्षरशः हादरून गेलं. आणि 23 जानेवारीला माझा GEचा फर्स्ट अटेम्प्ट होता. मी एक्झाम देऊन आले. 24 तारखेला माझ्या पप्पांचा अपघात झाला. ते हॉस्पिटलमध्ये होते 15 दिवस. त्यानंतर 7 फेब्रुवारी 2026ला माझे पप्पा एक्सपायर झाले. मला वाटलं हे चांगली होऊन घरी येतील, खरं घरी आलेच नाही ते. परत आम्हाला दाखवलंच नाही तिने, काय झालं आहे ते सांगितलंच नाही. एकदम डायरेक्ट बॉडीज घेऊन घरी आली. बोर्डाच्या अगदी 2 दिवस आधी एक्सपायर झाले. मी 10 फेब्रुवारी 2026ला माझा बोर्डचा पहिला पेपर होता. मी 9 फेब्रुवारीला इथून गेलेलो अकॅडमीला आणि रात्रीभर अभ्यास करून मी सकाळी जाऊन पेपर देऊन आलेलो. माझी मनस्थिती पण नव्हती मी बोर्डचा अभ्यास करेन वगैरे, पण मी केला. पप्पांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळं हे करून मी केलं. सगळं घरचं वगैरे टेन्शन सगळं बाजूला ठेवून, कारण पप्पांची इच्छा होती की 2 वर्षात असं काहीतरी करून दाखवायचं की बाकी आजोबांचं वगैरे सगळ्यांचं हे झालं पाहिजेत, नाव आलं पाहिजेत, आणि मी केलं. पण रियाने हार मानली नाही, कारण तिच्या मनात एकच गोष्ट होती, बाबांचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. मनात कितीही दुःख असलं तरी ती अभ्यास करत राहिली. अभिनव अकॅडमीतील शिक्षकांनी देखील तिची परिस्थिती समजून घेत तिला मोलाचं मार्गदर्शन आणि सततचा आधार दिला. आणि अखेर रियाने CETमध्ये तब्बल 99.56% मिळवत घवघवीत यश संपादन केलं. हे यश फक्त एका मुलीच्या मेहनतीचं नाही, हे आहे एका वडिलांच्या अधुऱ्या स्वप्नाला पूर्ण करणाऱ्या मुलीच्या जिद्दीचं यश. त्यांच्या पप्पाचं खूप स्वप्न होतं की पोरं असणं काय बी करून शिकवणे, कवडी बी खर्च येऊन देत. खूप मेहनती होती ती. आमची शेती जास्त नाही करत, दुसऱ्यांची शेती आम्ही करायची. आणि अभिनव अकॅडमीने देखील रियाला केवळ शिक्षणापुरताच आधार दिला नाही, तर रिया आणि तिच्या 2 भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत त्यांच्या भविष्यासाठी देखील खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला. रिया, तू काळजी करू नको बाळा, आम्ही तुझ्या इथं आहोत पालक म्हणून. त्यामुळं तुझं पालकत्व आम्ही स्वीकारतोय. तुला जे काय पुढे शिक्षणाला काय लागेल ना, ते सगळं अभिनव करेल. कारण काही संस्था केवळ शिक्षण देत नाहीत, त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या कठीण काळात त्यांच्या कुटुंबासारख्या उभा राहतात. आज रियाचे वडील तिच्यासोबत नाहीत, पण त्यांनी पाहिलेलं स्वप्न आज रियाच्या रूपानं जिवंत आहे.